नमस्कार मंडळी. तर महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे मी. तर काही असे कमेंट्स होते की श्रावणबाळ योजनेचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही. तर याबद्दलच मी महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. तर मार्चपर्यंत सगळ्यांनाच पैसे मिळालेले आहेत, पण एप्रिल आणि मेचे पैसे अजूनपर्यंत काही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत आलेले नाही. तर असं माहिती मिळालेली आहे की हा सामाजिक न्याय विभागाचा जो पोर्टल आहे तो सध्या आता बंद झालेला आहे. काही अपडेट आहे त्याच्यावर मी व्हिडिओ आधीच बनवलेला आहे. तर अपडेशन असल्यामुळे आता तुम्हाला चेकपट करता येणार नाही की आपलं का बरं पैसे आलेले नाही आहेत. ते त्या पोर्टलवरच आपल्याला माहिती मिळेल की काय राहिलेलं आहे, KYC राहिलेली आहे की DBT ॲक्टिव्ह नाही, इनॲक्टिव्ह आहे, हे सगळं तिथेच माहिती होणार आहेत. आणि एक ऑप्शन आहे दुसरं की तहसील ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा आपल्याला ही माहिती मिळू शकते. तहसील ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे पण सगळं डाटा असतेच. त्या डाटातूनच ते पण सांगू शकतात की तुमचं ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे की KYC झालेली नाही की काय प्रॉब्लेम येत आहे. पण तो पण पोर्टल आता सध्या बंद आहे. तहसीलदार ऑफिसमध्ये पण जाऊन आता काहीच अर्थ होणार नाही. तर श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत तर कसे ज्येष्ठ नागरिक असतात आणि ज्येष्ठ नागरिक काही मृत्यू झालेले असतील तर त्यांचा डाटा त्यांना समोर पाठवावा लागते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये. तर असं होऊ शकते की काही डाऊटफुल असे असतील तर त्यासाठी त्यांची योजना ही थांबवलेली असेल आणि अपडेशन पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा ती योजना सुरू करण्यात येईल. तर 15 जूनपर्यंत 15 जून नंतर हा पोर्टल जो आहे तो ॲक्टिव्ह होणार आहे. तर तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकता. पोर्टलवर तहसील कार्यालयामध्ये जाऊन चेक करायचं की आपलं इनॲक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे. आणि त्याच्यानंतरच माहिती होईल की काय प्रॉब्लेम आहे, KYC केलेली नाही की काय आहे. आणि त्याच्यानंतर नियमितपणे जे काही आहे एप्रिल आणि मे महिन्याचा जो निधी आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. श्रावणबाळ योजनेचे असे पुष्कळसे लाभार्थी आहेत की त्यांना ही योजना मिळालेली नाही. तर नक्कीच 15 जून नंतर हा पोर्टल सुरू झाल्यावर तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. तर आता सध्या काहीच करायची गरज नाही आहे. तर 15 तारखेपर्यंत थांबा. 15 तारखेच्या नंतर तुम्हाला समजेलच काय प्रॉब्लेम आहे काय नाही. किंवा तहसील ऑफिसमधूनच जी लिस्ट असते ती समोर गेलेली नाही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये, ती थांबवून ठेवलेली असेल किंवा पेंडिंग असेल. काही लाभार्थ्यांचं असते, काही डाऊट असलं की ते पेंडिंग ठेवतात. मग नंतर डाऊट क्लिअर झाल्यानंतर ते समोर पाठवतीलच. आणि पोर्टलवर पण तुम्हालाच लवकरच समजेल की आपलं इनॲक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे की KYC झालेली नाही. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच तुम्हाला समोरचं जे काही आहे ते माहिती पडेल. तर काही दिवस थांबा आणि 15 जून नंतर तहसील कार्यालय ऑफिसमध्ये किंवा सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टलवर तुम्ही चेक करा ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह नाही. आणि नंतरच जे काय आहे ती प्रोसिजर केली जाईल. तर नक्कीच माझे व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.